आज आपण बनवूया भरलेल्या कारल्यांची भाजी। आपण आता 15 किलो कारले घेतलेले इथं ते धुवून घेऊ। आपण आता सर्वप्रथम कारले कट करून घेऊ। अशा पद्धतीने कट करून त्यांच्या मधल्या जाड बिया काढून टाकायच्या। आपल्याला पूर्ण कारलं साफ करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने। कारले व्यवस्थित कट करून झालेले आपले। आपण आता त्यामध्ये हळद टाकून घेऊ। जाडं मीठ घेतलेलं आहे मी। व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। आपण आता पाणी घालून घेऊ। आपण आता मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये कारले उकडून घेऊ, जेणेकरून त्यांचा कडूपणा जो असतो तो निघून जाईल। त्यामुळे आपण मीठ आणि हळदचा उपयोग केला जातो। आपण आता कारले चुलीवर उकडून घेऊ। अर्धा तास आपण व्यवस्थित कारले असेच उकडून घेऊ। आता शेंगदाणे भाजून घेऊ। बघू शकता शेंगदाणे आपले व्यवस्थित खरपूस भाजून झालेले आहे। आता आपण शेंगदाणे काढून घेऊ एका प्लेटमध्ये। शेंगदाणे आपण आता थंड करून मिक्सरमध्ये जाड बारीक दळून घेऊ। शेंगदाणे आपले जाड बारीक दळून झालेले आहे, बघू शकता। जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही। आपण आता त्यामध्ये काही मसाले घालून घेऊ। लाल मिरची पावडर आहे, खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मी इथं, हळद आहे अर्धा चम्मच, जीरा पावडर 1 चम्मच, चिकन मसाला 1 चम्मच, सुपर गरम मसाला 1 चम्मच, कांदा लसूण मसाला आहे 3 चम्मच, बेसन पीठ घेतलेलं आहे 1 किलो। आपण मसाले व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊ। मसाल्यांमध्ये आपण आता तेल घालून घेऊ। मिक्स करून घेऊ व्यवस्थित पहिले। मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे, बघू शकता तुम्ही। छान असा मिक्स पण झालेला आहे, एकदम गोळा पण तयार होतोय त्याचा। आपण आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। सुरुवातीला मीठ नव्हतं घातलं मी, कारल्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मसाल्यामध्ये थोडं कमीच घालायचं आहे, जेवढं लागेल तेवढं चवीनुसार। मिक्स करून घेऊ व्यवस्थित। अर्धा तास झालेला आहे, आपण आता झाकण काढून बघू। छान असे कारले आपले उकडलेले आहे। कारले व्यवस्थित नरम पण झालेले आहे, बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट पण झालेले आहे। आता आपण कारले एका जाळीमध्ये काढून घेऊ। कारले आपले आता काढून झालेले आहे। आपण आता कारले थंड पाण्याने एकदा धुवून घेऊ आणि नंतर त्याला मसाला भरून घेऊ। आता कारले स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घेऊ। कारले थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाला भरून घेऊ। अशा पद्धतीने सर्व कारले आपण भरून घेऊ मसाल्याने।
तेल गरम झालेलं आहे. आपण आता त्यामध्ये जिरे घालून घेऊ. जिरे तडतडले आपण आता मोहरी घालून घेऊ. कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, बारीक चॉप केलेला कांदा घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जाडं मीठ घेतलेलं आहे. मीठ टाकल्याने कांदा लवकर फ्राय होतो. कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे, बघू शकता. हलका ब्राऊन कलर पण आलेला आहे कांद्याला. आपण आता त्यामध्ये चॉप केलेले टमाटर घालून घेऊ. टमाटर पण हलके सॉफ्ट होतं आपण असेच परतून घेऊ. टमाटर व्यवस्थित परतून झालेले. आपण आता त्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अद्रक लसूण पेस्ट जोपर्यंत कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपण असंच फ्राय करून घेऊ. अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित फ्राय झालेली बघू शकता. त्याचा कच्चापणा पण गेलेला आहे, चांगलं तेल पण सुटलेलं आहे. आपण आता यामध्ये काही मसाले घेतलेले ते घालून घेऊ. यामध्ये मी हळद घेतलेली आहे, काश्मीरी लाल मिरच पावडर आहे, धना पावडर आहे, थोडासा चिकन मसाला घेतलेला आहे. आपण आता मसाल्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ, जेणेकरून मसाले जळायला नको म्हणून व्यवस्थित मसाले शिजून जातील. आपण आता कारल्याचा उरलेला मसाला घालून घेऊ. मसाला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. ग्रेव्ही व्यवस्थित आपली शिजून रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही. छान असं तेल पण सुटलेलं आहे तिला. आता आपण ग्रेव्हीमध्ये भरलेले कारले घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालून घेऊ. कारले व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊ हलक्या हाताने. आपण आता त्यावर कोथिंबीर घालून घेऊ बारीक कापलेली. 20 मिनिटं आपण आता असेच कारले वाफेवर शिजून घेऊ. 20 ते 25 मिनिटं झालेले. आपण झाकण काढून बघू. थिक ग्रेव्ही झालेली एकदम कारल्यांची. तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा.